हा, नमस्कार मित्रांनो. की आपण इथं वेदांत फार्म मध्ये आलेलो आहोत संजू भाऊंची भेट घेण्यासाठी. की आपल्याला यांच्याकडनं माहिती ह्याबद्दल करायचं का कमी पैशात बसून आणि छोटस. बरं ठीक आहे, बस 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 हो. तर सर, आम्हाला तुमच्याकडनं अशी माहिती हवा आहे की जसं की तुम्ही एकदम कमी ह्याच्यामध्ये हा एक छोटासा बिझनेस उभारल्यानंतर आज रोजीला तुम्ही जवळजवळ 800-900 लोकांना रोजगारी मिळवून देत आहेत. तर ह्या मार्फत मला असं बोलायचं भाऊ का थोडीशी आपल्या समोर ही माहिती द्यावा. तर आमची ही अपेक्षा आहे तुमच्याकडनं की जसं की तुम्ही जर आता समजा 100 रुपये लावले तर त्या 100ला अजून 9 नोटा जमा तर 1000 रुपये कसे प्राप्त होतात. जसं पद्धत तुम्ही 800-900 लोकांना रोजगारी मिळवून दिल्या तर त्या संदर्भात आम्हाला ही जाणकारी हवा आहे. तर मग आता हे जो पिल्लांचा जो प्रोसेस तुम्ही केलेला आहे ते किती दिवसात त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर बाहेर येतात. त्याच्यानंतर ते मोठे झाल्यावर त्यांचा सांभाळ कशा पद्धतीने करतात. त्यांना खाद्य, औषध, पाणी. त्याच्यानंतर विक्री करायला तुम्ही मार्केटमध्ये जाता की इथं जागेवरच विकले जाता. हे सगळं आम्हाला माहिती तुमच्याकडनं हवं आहे सर. बरोबर. तर मग आता तुम्ही 2 शब्द बोला मला. तर हे कशा पद्धतीने या पिल्ल्यांचं किती दिवसामध्ये हे होतात बास. हे यांचं असं असतं. महत्वाची गोष्ट म्हणजे का आपण जे कोंबडी बसवतो ना, तो कोंबडी खाली बसवल्यानंतर 21 दिवसानंतर पिल्लं बाहेर निघतात. 21 दिवसात? हो. पण मग त्यामध्ये असं आहे का आपण जर समजा कोंबडी मागे जर पिल्लं लावलीत ना आपण, तर मग समजा आपण कोंबडी खाली 20 अंडे ठेवले समजा किंवा 18 अंडे ठेवले. तर 18 अंड्यातून 1-2-4 अंडे खराब होतात आणि 12-13 पिल्लं निघतात. फक्त 12-13? हो. आणि 12-13 पिल्लं निघल्यानंतर विषय असा होता की आपण कोंबडी मागत जातात ते पिल्लं मग. तर मग कोंबडी कसं बाहेर काही सरते, काही थोडंफार काही घाण गुण त्या पोटात जाऊन मग काही पिल्लं मरून जातात. ते शेवटपर्यंत जर हिशोब केला आपण एक 4-5 पिल्लं राहतात. पण मग आमची सिस्टीम अशी आहे का आपण कोंबडी खालून पिल्लं काढतो, बरोबर. पण मग आपण ब्रुडिंग करतो. महत्वाची गोष्ट. अच्छा, ब्रुडिंग केली म्हणजे मग त्यांचं कसं असतं का त्यांना चांगलं मधलं खाद्य देतो आपण खाण्यासाठी. आणि व्यवस्थित टेम्परेचर आपण लाईट लावतो त्यांना का मग जे त्यांचं टेम्परेचर सुद्धा आपण मेंटेन करतो. सर्वात महत्वाची गोष्ट आपण ब्रुडिंग करतो. बरोबर. तर ब्रुडिंग करण्यासाठी मग आपण काय करतो, आता ब्रुडिंग करायची समजाकडे आता आपल्याकडे 200-500 पिल्ल आहे. हो, बरोबर आहे. 200-500 जरी पिल्ल आहे तर ब्रुडिंग करण्यासाठी आपल्याला गोलपत्र लागतो एक. तो पूर्ण गोलाई करायची. त्यांना असं चौकोन नाही करायचा. चौकोन जर केला ना तर मग समजा त्यांना जर कोपरा जर भेटला तर एकमेकाच्या अंगावर येऊन मरून जातात. त्याच्याकडे आपल्याला पूर्ण गोलाई पत्रा आखावं लागतो. बरोबर. त्यामध्ये खाली आपल्याला तांदळाचा तूस टाकतो आपण खाली. अच्छा, तूस टाकल्यानंतर त्याच्यावरती आपण पेपर टाकतो. मग पेपर टाकल्यानंतरच मग आपण त्यामध्ये पिल्लं सोडतात. म्हणजे मग खाली मातीचा काही संबंध राहत नाही, काही नाही. आणि त्यानंतर मग विषय असा आहे का काही जण काय म्हणतात फक्त 3 औषधं द्यायचे. फक्त कोणते? लेक्झिन पावडर, वायमरल आणि ब्रोटान. पण या 3 औषधांनी काहीच उपयोग होत नाही. मॉर्टिलिटी होऊन जाते नंतर. पण मग आपण काय करतो, आपण जेव्हा 1 महिन्याचे पिल्लू बनवतो ना तर पुन्हा आपण हेल्दी पिल्लू बनवतो आपण. मग त्याकरता आपण असं भारी भारी मेडिसिन वापरतो. जसं आता विंकीच आहे, युटी अमाऊंट गोल्ड आहे. हे खूप महागाचं आहे. हे जवळ 1000-1200 रुपयाचं, 1000-1500चं औषध आहे. पण हे आपण अशी भारी मधले औषधं वापरतो. त्यानंतर आता एक हे अजून कॅजगो फास चांगलं मेडिसिन आहे. ते असे आपण भारी औषधं वापरतो. याच्या काय होता विषय का आपण जेव्हा लहानपणी आपण जेवढं त्यांची काळजी घेऊन त्यांना चांगले व्यवस्थित जर म्हणजे चांगल्यामध्ये जर मेडिसिन जर दिली त्यांना आपण तर मग पिल्लू चांगलं बनतं. आणि 1 महिन्यामध्येच त्यांना चांगलं औषध दिलं गेलं पाहिजे. अच्छा, बरोबर आहे का नाही. म्हणजे आपण जर महिन्यामध्ये त्यांना चांगले औषध दिले तर तो पिल्लू नंतर स्ट्रॉंग बनतो. आणि आजची पोषण अशी आहे का आमचे पिल्ल जर समजा आता आमच्याकडे बुकिंग येतात ना तर आम्ही डायरेक्ट छाती ठोकून सांगतो आम्ही का आमचे पिल्ल तुम्ही बिंदास बाहेर फ्री रेंज मध्ये सोडा. कारण की पिल्लू त्या पद्धतीने बनतं आमचं वाले पिल्लू. आता इथं पिल्ल आहेत, इथे पिल्ल आहेत. आता हे जवळ 1000 पिल्ल आहेत.
यांची ब्रुडिंग बघून घ्या कशी बनवलेली आहे, काय बनवलेली आहे. म्हणजे एकदम सुपर ब्रुडिंग केलेली आहे. अच्छा. त्यांची लाईट बघा कसे मेंटेन केलेले आहे आपण. म्हणजे जेणेकरून पिल्लांची अशी काळजी घेतली जाते आमच्याकडे का म्हणजे जो पण व्यक्ती आमच्याकडे पिल्लं घेऊन जातो ना का दुसरं जर आम्हाला 100% आम्हाला बुकिंग देत असतो आम्हाला. तर तुम्ही आता ज्या पद्धतीने बोललात की 15 ते 20 अंडे एका कोंबडी खाली आम्ही बसवतो आणि ते बाहेर जर घेऊन गेलात तर ती त्याच्यामधनं म्हणजे 15-20 अंड्यामधनं ते जेव्हा ते पिल्लं बाहेर काढते आणि त्याच्यामध्ये ती कोंबडी बाहेर जाते तर ती त्याच्यामध्ये 4-5-7 पिल्लं राहतात, बाकी सगळे मृत्यू होऊन जातात. त्याच्यासाठी तुम्ही हा जो उभारलेला आहे तर ह्याच्यामध्ये हा खर्च सगळं मिळून असं तुम्हाला किती खर्च लागतो बा, किती खर्च येतो बा या गोष्टीला? खर्च थोडाफार येणार आहे, खर्च तर येतो. तर मग महत्वाची गोष्ट आपण जर बिझनेस करतोय बरोबर, आपला जर बिझनेस आहे तर मग आपली मॉर्टिलिटी होता कामा नये. बरोबर आहे. जर समजा आता आपण कोंबडी करून समजा 10-15 पिल्लं काढले आणि ते जर मरून जातात तर मग उपयोग काय ते कोंबडी बसून मग त्यामुळे आपण ब्रुडिंग करतोय का त्याच्यामध्ये पिल्लं मरत नाहीत. आणि हे औषधाचं तुम्ही आता दाखवलं तर हे सर्व कॉस्टली औषध असतात माझ्याकडे. ते काय हे जर चांगली जर मेडिसिन जर आपण जर वापरली ना तर खूप फायदा होतो आपला. आणि सर्वात महत्वाची गोष्ट असं आहे का आता आपण जे पिल्लं निघतात आमच्याकडे बरोबर आहे, पिल्लं निघाल्यानंतर त्यांना आता भरपूर लोक असे आहे का मॅरेक्स मारत नाही. बरं, मॅरेक्स मारलं जर नाही तर तो प्रॉब्लेम होतो पिल्लांमध्ये. मॅरेक्स आता आपला काय असतो हे बघा, याची गन असते. अच्छा, ह्या गन मध्ये आपण पहिल्या दिवशीच आपण पिल्लांना मॅरेक्स मारत असतो. याचं मारायचं कारण असं आहे का जेव्हा ते पिल्लू अंड्यामध्ये असतं ना आणि त्याच्याकडून नकळत काही खाल्लं गेलं मध्ये तर मग त्याच्या पोटामध्ये इन्फेक्शन होतं. बरं, मग ते इन्फेक्शन कमी होण्यासाठी ह्या मॅरेक्सचा उपयोग केला जातो. बरं, आता भरपूर लोक असे आहेत का जे पिल्लं काही विकतात ना काही मॅरेक्सच मारत नाही. पण आमचं सगळं व्यवस्थित असतं जिथले तिथं. आमच्याकडे पहिल्या दिवशी आम्ही मॅरेक्स मारतो, 7व्या दिवशी लासोडा असतो, 14व्या दिवशी गंबर असतो आणि 21व्या दिवशी लासोडा बुस्टर असतो. म्हणजे जे पिल्लू जे द्यायचं आहे ते पूर्ण हेल्दी पिल्लू देत असतो आम्ही. अच्छा,